हाय फ्रेंड्स, नमस्कार. समर्थ अकॅडमी म्हणणाऱ्या युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. पाहूयात महाराष्ट्र पोलीस भरती शिपाई पदासाठी एनटीसी कास्टच्या टॉप 10 जागा कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये आहेत. त्याच्यापैकी उतरता क्रम असेल आपला 10, 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2, 1. तर आपण या व्हिडिओमध्ये दोन कास्टच्या जागा पाहणार आहोत. एनटीसी टॉप 10 आणि एनटीटी टॉप 6 अशा या दोन कास्टच्या महाराष्ट्रातील पोलीस भरतीतील पोलीस शिपाई पदाच्या जागा. आपल्या या चॅनलला जास्तीत जास्त लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पहिला टॉप 10 मधला टॉप 10 नंबरचा जिल्हा आहे या ठिकाणी नंदुरबार जिल्हा. पोलीस अधीक्षक कार्यालय नंदुरबार. इतर या ठिकाणी भ.ज.क. ला जागा आहेत एकूण 6. पहिल्यांदा भ.ज.क. पाहत आहोत. तर एनटीसी म्हणजे भ.ज.क. एकूण जागा 6 आहेत. 3 सर्वसाधारण, 2 मुली आणि 1 माजी सैनिकाला अशा एनटीसी साठी नंदुरबार जिल्ह्यामध्ये 6 जागा आहेत. नेक्स्ट जिल्हा आहे त्या ठिकाणी सिंधुदुर्ग जिल्हा. तर सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये भ.ज.क. एनटीसी ला जागा आहे टोटल 8. 8 पैकी 5 सर्वसाधारण, 2 महिला आणि 1 माजी सैनिक अशा या टोटल 8 जागा सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये असणाऱ्या आहेत. नेक्स्ट आहे आपला जिल्हा सातारा. तर या सातारा जिल्ह्यामध्ये एनटीसी साठी एकूण 10 जागा आहेत. तर 10 पैकी 1 सर्वसाधारण, 3 महिला, 1 खेळाडू, 1 प्रकल्पग्रस्त, 2 माजी सैनिक, 1 अंशकालीन पदवीधर आणि 1 होमगार्डला असणाऱ्या जागा आहेत. सातारा जिल्ह्यामध्ये एनटीसी साठी 10 जागा. नेक्स्ट आपला जिल्हा आहे पोलीस आयुक्त नागपूर शहर. नागपूर शहर मध्ये एनटीसी साठी एकूण 11 जागा आहेत. 2 सर्वसाधारण, 3 महिला, 1 खेळाडू, 1 प्रकल्पग्रस्त, 2 माजी सैनिक, 1 अंशकालीन पदवीधर आणि 1 होमगार्ड अशा या एनटीसी साठी नागपूर शहरमध्ये टोटल 11 जागा असणाऱ्या आहेत. नेक्स्ट जिल्हा आहे आपला पिंपरी चिंचवड. तर पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त पिंपरी चिंचवड या ठिकाणी एनटीसी साठी एकूण 12 जागा आहेत. 12 पैकी 4 सर्वसाधारण, 4 महिला, 1 खेळाडू, 2 माजी सैनिक आणि 1 होमगार्डला असणाऱ्या जागा आहेत. नेक्स्ट आहे एनटीसी साठी पुढचा जिल्हा मीरा भाईंदर. पोलीस आयुक्तालय मीरा भाईंदर किंवा वसई विरार. तर वसई विरार किंवा मीरा भाईंदर मध्ये एनटीसी साठी भ.ज.क. जागा आहेत 13. 3 सर्वसाधारण, 4 महिला, 1 खेळाडू, 1 प्रकल्पग्रस्त, 2 माजी सैनिक, 1 अंशकालीन पदवीधर आणि 1 होमगार्ड अशा एकूण 13 जागा एनटीसी ला मीरा भाईंदर या डिस्ट्रिक्ट मध्ये आहेत. मीरा भाईंदर पोलीस आयुक्तालयाला आहेत. नेक्स्ट आहे आपला जिल्हा रायगड अलिबाग. म्हणजे अलिबाग मुख्यालय आहे रायगड जिल्ह्याचं, म्हणून रायगड इथं एकूण भ.ज.क. म्हणजे एनटीसी ला जागा आहेत 4. एकूण 14. 4 सर्वसाधारण, 4 महिला, 1 खेळाडू, 1 प्रकल्पग्रस्त, 2 माजी सैनिक, 1 अंशकालीन पदवीधर, 1 असणारी होमगार्डला जागा आहे. अशा टोटल 14 जागा रायगड जिल्ह्यामध्ये असणाऱ्या एनटीसी साठी आहे. नेक्स्ट जिल्हा आहे छत्रपती संभाजीनगर. कोणता? ग्रामीण. बघा इथे लक्षात द्या, पोलीस अधीक्षक छत्रपती संभाजीनगर ग्रामीण. त्या ग्रामीण जिल्ह्यामध्ये छत्रपती संभाजीनगर मध्ये भ.ज.क. एनटीसी ला एकूण 15 जागा. 4 सर्वसाधारण, 5 महिला, 1 खेळाडू, 1 प्रकल्पग्रस्त, 1 अंशकालीन पदवीधर आणि 1 होमगार्ड. नेक्स्ट जिल्हा असणार आहे गोंदिया जिल्हा. तर गोंदियामध्ये एकूण जागा आहेत भ.ज.क. ला एनटीसी ला 15. 4 सर्वसाधारण, 5 महिला, 1 खेळाडू, 1 प्रकल्पग्रस्त, 2 माजी सैनिक, 1 अंशकालीन पदवीधर, 1 होमगार्ड अशा या 15 जागा गोंदिया जिल्ह्यामध्ये आहेत एनटीसी साठी. नेक्स्ट जिल्हा आहे आपला पोलीस आयुक्त ठाणे शहर. तर पोलीस आयुक्त ठाणे शहर टॉप 3 मध्ये आलो आपण. हा 3ऱ्या नंबरचा आहे. पोलीस आयुक्त ठाणे शहर या ठिकाणी एकूण जागा भ.ज.क. साठी त्या ठिकाणी 15 आहेत. तर 15 पैकी 4 सर्वसाधारण, 5 महिला, 1 खेळाडू, 1 प्रकल्पग्रस्त, 2 माजी सैनिक, 1 अंशकालीन पदवीधर आणि 1 होमगार्ड. नंबर 2 चा जिल्हा आहे आपला त्या ठिकाणी पुणे ग्रामीण. पोलीस अधीक्षक कार्यालय पुणे ग्रामीण. तर पुणे ग्रामीण मध्ये भ.ज.क. साठी एकूण जागा आहेत 16. 5 सर्वसाधारण, 5 महिला, 1 खेळाडू, 1 प्रकल्पग्रस्त, 2 माजी सैनिक, 1 अंशकालीन पदवीधर, 1 होमगार्ड अशा टोटल 16 जागा या ठिकाणी असणाऱ्या आहेत. कोणत्या जिल्ह्यात? पुणे ग्रामीण जिल्ह्यामध्ये पोलीस शिपाई पदाच्या. नेक्स्ट जिल्हा
सर्वांच्या परिचयाचा मुंबई तर कोणत्याही कास्ट असो किंवा त्या ठिकाणी ओपन असो तर सर्वात जास्त जागा याच ठिकाणी आहेत. बृहन्मुंबई ज्याला आपण सिटी मुंबई असं पण म्हणतो. तर इथं भजक जागा आहेत एकूण 90 पैकी 26 सर्वसाधारण 26 महिला, 5 खेळाडू, 5 भूकंपग्रस्त, 2 सॉरी 5 प्रकल्पग्रस्त, 2 भूकंपग्रस्त, 13 माजी सैनिक, 5 अंशकालीन पदवीधर, 3 पोलीस पाल्ले आणि 5 गृहरक्षक दल म्हणजे होमगार्डसाठी अशा या जागा एकूण 90. मुंबई पोलीस शिपाई पदासाठी NTC ला 90 जागांची वाटणी आहे. आता इथापर्यंत आपण त्या ठिकाणी पोलीस शिपाई NTC ला टॉप 10 महाराष्ट्रामध्ये पोलीस भरतीच्या पोलीस शिपाई पदाच्या जागा जे होत्या ते पाहिल्यात. आता आपण NTTच्या पाहूयात. पण NTTच्या पाहण्याच्या अगोदर एक रिक्वेस्ट आहे की आपल्या समर्थ अकॅडमी भंडारा या युट्यूब चॅनलला जास्तीत जास्त सबस्क्राईब करायला विसरू नका. पाहूयात NTC टॉप 6. तर NTC ला 6 नंबरचा जो जिल्हा आहे तो आहे त्या ठिकाणी पोलीस अधीक्षक कार्यालय कोल्हापूर. तर या कोल्हापूरमध्ये NTD जागा, NTD ला एकूण 6 जागा आहेत. 3 सर्वसाधारण, 2 महिला आणि 1 माजी सैनिक अशा या 6 जागा टॉप 6 मधल्या 6व्या नंबरच्या कोल्हापूरला आहे. टॉप 5 5व्या नंबरला आहे पोलीस अधीक्षक कार्यालय नंदुरबार. NTD साठी 6 जागा, 3 सर्वसाधारण, 2 महिला, 1 माजी सैनिक अशा या त्या ठिकाणी नंदुरबारच्या NTD कास्टच्या टोटल 6 जागा आहेत. नेक्स्ट जिल्हा आहे आपला गोंदिया. तर गोंदियामध्ये NTD ला एकूण जागा आहेत त्या ठिकाणी 7 जागा. तर 7 पैकी 4 सर्वसाधारण, 2 महिला, 1 माजी सैनिक अशा या टोटल जागा 7 जागांची वाटणी असणारी आहे. नेक्स्ट जिल्हा आहे आपला सातारा. तर सातारामध्ये या ठिकाणी एकूण NTD साठी एकूण 8 जागा, 5 सर्वसाधारण, 2 महिला, 1 माजी सैनिक. हे या सातारा जिल्ह्यामध्ये अशा पद्धतीनं NTDच्या जागा 8 असणाऱ्या आहेत. नेक्स्ट जिल्हा आहे आपला तो आहे त्या ठिकाणी सिंधुदुर्ग. तर सिंधुदुर्ग मध्ये NTD साठी टोटल 9 जागा, 5 सर्वसाधारण, 3 महिला आणि 1 माजी सैनिक अशा या असणाऱ्या एकूण 9 जागा NTD कास्टसाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये असणाऱ्या आहेत. नेक्स्ट जिल्हा नंबर 2 चा नागपूर शहर. तर या नागपूर शहरला NTD कास्टसाठी टोटल 21 जागा आहेत. 21 पैकी 7 सर्वसाधारण, 6 महिला, 1 खेळाडू, 1 प्रकल्पग्रस्त, 3 माजी सैनिक अशा पद्धतीने टोटल या 21 जागा असणाऱ्या आहेत. 1 अंशकालीन पदवीधर आहे, 1 पोलीस पाल्ले आणि 1 होमगार्ड अशा या टोटल 21 NTD कास्टसाठी नागपूर शहर, नागपूर सिटी म्हणतो आपण, तिथं असणाऱ्या आहेत. आणि नंबर 1 चा सर्वांना परिचयाचा बृहन्मुंबई किंवा मुंबई या ठिकाणी NTD कास्टच्या टोटल जागा आहेत 51. 14 सर्वसाधारण, 14 मुलीला, 3 खेळाडू, 3 प्रकल्पग्रस्त, 1 भूकंपग्रस्त, 8 माजी सैनिक, 3 अंशकालीन पदवीधर, 2 पोलीस पाल्ल्या आणि 3 होमगार्ड अशा NTD कास्टच्या एकूण 51 जागांची वाटणी CP मुंबई या ठिकाणी केलेली आहे. या CP मुंबई मध्ये आपण जी जागाची वाटणी पाहिजे ती अशा पद्धतीची NTD कास्टची होती. अशा पद्धतीने आपण त्या ठिकाणी NTDचे टॉप 10 त्या ठिकाणी जिल्हे पाहिलेले आहेत. तर या टॉप 10 जिल्ह्याला तुम्हाला फॉर्म कसा भरायचा आहे तुम्ही विचार करू शकता. या विशेष माहितीबद्दल आपल्या चॅनलला जास्तीत जास्त लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. किंवा तुम्हाला कोणत्या घटकावर व्हिडिओ पाहिजे त्याची कमेंट बॉक्स मध्ये मला प्रतिक्रिया द्या. मी नक्की त्या